मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची परफेक्ट कटिंग कशी करायची आहे डायरेक्ट कापडावरती ते बघितलं. आज आपण या व्हिडिओमध्ये ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सर्वात आधी इथे आपण बाहीला अस्तर जोडून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने इथलं आपलं थोडंसं कट करायचं राहिलं होतं. हे जास्तीचं थोडंसं आपलं इथे कट करायचं राहिलं होतं, ते इथे मी आता कट करून टाकते. हे 2 इंचाचे पुढे आपल्या इथं जास्तीचं आहे, ते थोडंसं आपलं कट करायचं राहिलं होतं, ते इथे मी कट करून टाकते. हे अशा पद्धतीने कट करून टाकलेलं आहे. दंड घेर अधिक 2 इंच त्याच्या पुढचं मी इथे कट करून टाकलं. आता इथे आपण सर्वात आधी जेवढा कपडा आपल्याला बाहीला जोडायला कमी पडला होता ना, तेवढा सर्वात आधी आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ठेवून घेतलं. ही सुईची बाजू आहे, ही उलट बाजू आहे आतली, लक्षात ठेवा. ही सुद्धा आपली सुईची बाजू आणि ही आतली उलट बाजू आहे, ते सुद्धा बघत जा, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघा, आपला थोडासा कपडा कमी पडला होता ह्या बाजूला. हे अर्धा इंच पकडायला विसरू नका, लक्षात ठेवायचं नेहमी एवढं पकडत जा. जोडायला आलं तर त्या पद्धतीने, जर कपडा कमी पडला जोडावं लागलं तर त्या पद्धतीने आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता ह्या सुद्धा बाजूला तीच पद्धत वापरायची आहे. हे पहा, इथे सुद्धा मी असं ठेवून घेते, एवढं अंतर ठेवायचं, लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे सुद्धा मी असं ठेवून घेतलं. आता इथे सर्वात आधी दोन्ही सुद्धा बाजूंना, हे सुद्धा ह्या बाजूला इथे मी ठेवून घेते. कटिंग करताना केलेलं मार्किंग सुद्धा आहे, बघू शकता इथे. असं ठेवून ही दुसरी सुद्धा बाजू हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं, म्हणजे अशा पद्धतीने आपलं इथे जोडलं जातं. जोडून घ्यायचं, इथे सर्वात आधी जोडून घ्यायचं. हे अशा पद्धतीने पकडायचं नंतर आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे मी दोन्ही सुद्धा बाजू जोडून घेते. आता ह्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं. ही आपली सुईची बाजू, लक्षात ठेवा. आतली ही उलट बाजू आहे, ते सुद्धा बघत जा, नेहमी लक्षात ठेवायचं. आता ह्या दोन्ही सुद्धा बाजू मी अशा पद्धतीने सुईच्या ठेवून घेतल्या, आलं लक्षात. आता ह्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं. हे पहा, हे आपण मार्किंग केलेलं आहे का, ही आपली खोलगट बाजू. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवायचं नेहमी. आता ही बाजू अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायची. हे पहा, बघू शकता, ही बाजू अशी ठेवून घेतली. आता त्याच्या समोरच्या बाजूला दुसरी खोलगट बाजू ठेवून घ्यावी लागते, तेव्हा तिथे आपली बाही उलट होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवत जा. बऱ्याच वेळा काय होतं, दोन्ही सुद्धा बाह्या एकाच बाजूच्या होतात, त्यासाठी असं ठेवून घ्या. आता ह्या समोरच्या बाजूला, ही म्हणजे आपली खोलगट बाजू झाली ना, मग त्याच्या समोर बरोबर दुसरी खोलगट बाजू अशी ठेवून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने, म्हणजे ह्याच्या समोर बरोबर ही बाजू अशी ठेवून घ्यायची आणि ह्याच्या समोर बरोबर ही अशी बाजू ठेवून घ्यायची. ही उंच बाजू पाठीच्या बाजूला असते, ही उंच बाजू पाठीच्या बाजूला असते, लक्षात. ही आपली समोरची बाजू. आता इथे आपल्याला सर्वात आधी दोन्ही सुद्धा अस्तर जोडून घ्यायचं. सर्वात आधी इथे जोडून घ्यायचं, अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की इथे आपण बाही उंची अधिक 1 इंच घेतलेलं आहे. इथे अर्धा इंच लागतं, लक्षात ठेवा, अस्तर जोडण्यामध्ये, आणि इथे अर्धा इंच लागतं आपलं बाही जोडण्यामध्ये, त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं, इथे अर्धा इंच पकडायचं आहे. आता इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजू जोडून दाखवते.
आता इथे आपल्याला समोरच्या बाजूचं अस्तर जोडून घ्यायचं आहे. हे पहा, ठेवताना काय करायचं, असं ठेवून घ्या. ही उलट बाजू आहे, लक्षात ठेवा. ठेवताना पण बघत जा कोणती उलट बाजू आहे ते. हे पहा, त्याच्या समोर बरोबर ही बाजू अशी ठेवून बघायची. ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घेते आणि ही बाजू ह्या बाजूला अशी मी ठेवून घेते. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा इथे मी ठेवून घेतले. एकसारखं आहे का ते सुद्धा बघून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने सुद्धा बघू शकता. हे पहा, झालं बरोबर. आता हे दोन्ही सुद्धा जोडून घ्यायचं अस्तर आणि जेवढं शिल्लक असेल तेवढं कट करून टाकायचं. इथे आपल्याला एक मार्किंग करून ठेवायचं. मी तुम्हाला कटिंग करताना समजून सुद्धा सांगितलं होतं. इथे सुद्धा एक मार्किंग करून ठेवा. म्हणजे काय होतं, वरून येणारं मार्किंग आपलं त्याच्यावरती असतं. तिथे आपला परफेक्ट खोलगट भाग तयार होतो. जोडताना बरोबर तो मध्यावरती मध्य आला पाहिजे. त्यासाठी हे मी तुम्हाला मार्किंग करायला सांगितलं होतं. कटिंगचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या नक्की हे लक्षात येणार आहे. त्यासाठी इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्यायचं. इथे सुद्धा थोडंसं मार्किंग करून ठेवा. म्हणजे जोडताना ते बरोबर आलं ना, तिथे आपला परफेक्ट असा खोलगट भाग तयार होतो. ब्लाऊज तिथेच आपल्याला परफेक्ट बसतात. त्यासाठी करून ठेवा दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे ही समोरची दुसरी बाजू जोडून घ्यायची अस्तर. हे पहा, ठेवताना व्यवस्थित ठेवून घ्यायचं. बघू शकता इथे मार्किंग आहे. हे पहा, हे मार्किंग त्याच्यावरती सुद्धा मी करायला सांगितलं होतं. इथलं मार्किंग लक्षात ठेवा. इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे. हे पहा, ह्या सुद्धा बाजूला आहे. कटिंग करताना केलेलं बघू शकता. ह्याच्या समोर बरोबर ती आपली बाजू आली होती ना, म्हणजे ही बाजू, दुसरी बाजू. हे पहा, ही बाजू इथलं आलं होतं. हे पहा, अशा पद्धतीने आपण कट केलं होतं ना. हे पहा, ही बाजू आपली इथे आली होती. म्हणजे बरोबर त्याच्या समोरचं मार्किंग हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे थोडंसं. म्हणजे काय होतं, जोडताना बरोबर हे चुकत नाही, एकसारखं येऊन जातं त्यासाठी. आता इथे काय करायचं, ठेवताना हे पहा असं ठेवून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा, बघू शकता, चुकणार नाही. म्हणजे आता ही बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि दुसरी बाजू आहे ना ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची. म्हणजे इथं काय होतं, आपल्या इथं चुकत नाही. अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि अस्तर जोडून घ्यायचं. जेवढा शिल्लक राहिलेला कपडा असेल तेवढा इथे कट करून टाकायचा. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंचा अस्तर जोडून घेतलं आणि इथे कट देऊन घेतले. बघू शकता. हे पहा, इथे सुद्धा म्हणजे ह्या बाजूला सुद्धा होतील त्यासाठी. जोडताना बरोबर ते म्हणजे आपलं चुकत नाही त्यासाठी. हे पहा, आता ही सुद्धा बाजू, ही सुद्धा बाजू, ही सुद्धा बाजूला देऊन घेतला आणि ह्या सुद्धा बाजूला देऊन घेतला. म्हणजे काय होतं, आपल्या इथे जोडताना चुकत नाही आहे. आता इथे काय करा, असं ठेवून घ्या. हे पहा, इथे सुद्धा आपण मार्किंग केलेलं आहे. एवढं अंतर ह्या बाजूला बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, इथे तर इथे बरोबर आपण ज्या पद्धतीने पाठीच्या बाजूला देतो का तीच पद्धत वापरायची. हा कट करायचा नसतो, लक्षात ठेवायचं नेहमी. असं इथे मार्किंग करून ठेवा. हे पाशा पद्धती त्याच्याबरोबर समोर आलं पाहिजे. एवढंच अंतर ह्या बाजूला सुद्धा आलं पाहिजे. इथे मी गळ्याचा आकार देऊन घेते. इथून 1 इंचावरती मार्किंग करून घेते. 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं इथे मी. आता इथून खाली मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे मी मार्किंग करून घेतलं, खालून 3.5 इंचावरती घेतलं इथे. आता इथून आतमध्ये अर्धा इंचावरती मार्किंग करून घेते, म्हणजे आकार द्यायला सोपं जातं त्यासाठी. आता इथून सुद्धा बाहेरच्या बाजूला मी अर्धा इंच मार्किंग करून घेते.
ह्याच्या समोरच्या बाजूला मी अर्धा इंच असं मार्किंग करून घेतलं. आता इथून आकार देताना काय करायचं, हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती द्यायचा, इथून आकार देऊन परत ह्याच्यावरती द्यायचा आणि इथून परत आकार देऊन हे अशा पद्धतीने तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. हे अशा पद्धतीने इथे मी थोडंसं असं इथे टोक आलं पाहिजे त्या पद्धतीने इथे मी आकार देऊन घेतलेला आहे. हे अशा पद्धतीने हा आकार इथे मी कट करून घेते. तर इथे आपल्याला हे ब्लाऊज पिसाच्या कापडावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे. ही आपली सुईची बाजू लक्षात ठेवा, त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं. हे अशा पद्धतीने हे मार्किंग केलेलं आहे ना दोन्ही सुद्धा बाजूंचं, आतल्या बाजूला घ्यायचं. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजू एकसारखे व्यवस्थित असे ठेवून घ्या. ह्या दोन्ही सुद्धा बाजू इथे सुद्धा अस्तर व्यवस्थित ठेवून घ्या, कमी जास्त होऊ देऊ नका. आता सर्वात आधी इथे आपल्याला गळा तयार करून घ्यायचा आहे आणि थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावले तरी सुद्धा चालतील. गळा आपला शिलाई करून झालेला आहे आणि थोड्या थोड्या अंतरावरती इथे मी कट सुद्धा देऊन घेतलेले आहेत. आता इथे सुद्धा अर्धा इंच पकडायला विसरू नका. हे पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं, नंतर हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे सुईचं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अर्धा इंच इथे पकडायला विसरू नका. पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आणि सुईचा कपडा करून घ्यायचा. जेवढं शिल्लक असेल तेवढं मग नंतर अस्तर जोडून कट करून टाकायचं आहे. आता इथे आपल्या गळ्याला लेस जोडून घ्यायची आहे. इथे एक जोडून घ्यायची, इथपर्यंत जोडून घ्यायची. इथपर्यंत आपण हा आकार दिला का, इथून वरून घेतला, इथपर्यंत जोडून घ्यायची. मग इथून सुद्धा हे इथपर्यंत हा आकार आहे, हा वरचा, इथपर्यंत जोडून घ्यावी लागणार आहे. आता इथे इथून 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. इथून सुद्धा 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या, म्हणजे काय होतं व्यवस्थित आकारात लागली जाते. त्यासाठी हे इथून सुद्धा असं 1.5 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे असं थोडंसं मार्किंग करून घ्या आणि आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इथून काय करायचं, हे इथून नंतर अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे वरच्या बाजूला इथे. आता हेच सेम मार्किंग आपल्या ह्या बाजूला झालं पाहिजे. असं ठेवून घ्या, दोन्ही सुद्धा एकसारखं हे असं ठेवून घ्यायचं. ही सुद्धा बाजू अशी ठेवून घ्या ह्याच्यावरती आणि थोडंसं ह्या बाजूला सुद्धा आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. बरोबर झालं. हे इथून सुद्धा झालेलं आहे, इथून सुद्धा झालं. म्हणजे काय होतं, आपली लेस जोडताना ना कमी जास्त होत नाही, दोन्ही सुद्धा बाजूला एकसारखी जोडली जाते त्यासाठी. आता इथे आपल्याला सर्वात आधी लेस जोडून घ्यायची आहे, नंतर पाठीच्या बाजूचे दोन्ही सुद्धा बाजूचे टक्स टाकून घ्यायचे आहेत.
इथे आपल्याला समोरची बाजू तयार करायची आहे. हे पहा बघू शकता इथे आपण मार्किंग केलं, इथे केलेलं आहे. दोन्ही सुद्धा बाजूने सेम मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने. म्हणजे काय होतं आपल्या इथे चुकत नाही, त्यासाठी असं ठेवून घ्यायचं. म्हणजे इथे चुकत नाही त्यासाठी, किंवा अशा पद्धतीने ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे पहा असं ठेवून घ्या. हा आपला गळा आहे समोरचा. हे पहा असं ठेवून घ्यायचं. म्हणजे काय होतं इथं आपलं चुकत नाही त्यासाठी. आता ही बाजू ह्या बाजूला हे पहा इथे सुद्धा आपलं मार्किंग आहे. लक्षात ठेवत जा नेहमी. कट आहे बघू शकता इथे. हे पहा हे बरोबर आपल्या मध्यावरती आलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने म्हणजे जोडलं जातं. आता ही सुद्धा दुसरी बाजू आहे ना. हे पहा ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची. हे पहा ही दुसरी बाजू इथे सुद्धा कट आहे मार्किंग केलेला. हे पहा असं ठेवून घ्यायचं. म्हणजे काय होतं इथं आपलं चुकत नाहीये त्यासाठी. आता इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजू जोडून दाखवते. आता इथे सर्वात आधी मी तुम्हाला ही बाजू जोडून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. एक कट आणि हा कट एकावरती एक बरोबर आलं पाहिजे. तिथेच आपला खोलगट भाग तयार होतो. लक्षात ठेवा. हे पहा हा कट ह्याच्यावरती बरोबर हा दुसरा कट. हे पहा असं ठेवून घ्यायचं. हे पहा बघायचं कुठपर्यंत पुरतंय. हे पहा बघू शकता. शिल्लक राहिलं तरी थोडंसं राहू द्यात, नंतर आपण ते कट करून सुद्धा टाकू शकतो, पण असं बघायचं नेहमी. आता इथून काय करायचं, अर्धा इंच पकडायला विसरू नका. हे पहा असं अर्धा इंच जोडत जोडत घ्यायचं वरच्या बाजूला. फक्त खेचू नका. लक्षात ठेवायचं नेहमी, नाहीतर काय होतं गुड्या पडतात पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने जोडत जोडत वरच्या बाजूला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जोडून घेतलं पूर्ण बरोबर आहे. इथं आपलं पुरलं सुद्धा जोडायला. आता परत एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा इथून हे पहा अशा पद्धतीने सावकाशमध्ये ज्या पद्धतीने आकार आहे ना त्या पद्धतीने फिरवत राहायचं फक्त कपडा. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने जोडून झालं. ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू. आता इथे बघा हे पहा अशा पद्धतीने आपल्या इथे जोडून झालेलं आहे. एकदम असं व्यवस्थित जोडून झालं. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आता इथे काय करायचं, इथे सुद्धा आपण एक मार्किंग केलेलं आहे. कटिंग करताना केलेलं मार्किंग बघा. हे असं पकडायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे एक शिलाई देऊन घ्यायची. हे पहा वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं अशा पद्धतीने. ज्या पद्धतीने आपण पाठीच्या बाजूला टक्स देतो का ती पद्धत वापरायची. हे पहा आता इथे सुद्धा डबल शिलाई त्याच्यावरून परत देऊन घ्यायची आहे. हे पहा व्यवस्थित झालं. आता इथे बघू शकता हे अशा पद्धतीने एकदम असं परफेक्ट बसायला बसणार आहे. इथे आपला खोलगट भाग सुद्धा व्यवस्थित झालेला आहे बघू शकता. हे ही सुद्धा बाजू बघू शकता. एकदम बसायला तुम्हाला हा ब्लाऊज परफेक्टच बसणार आहे. आता इथे बघू शकता खालच्या बाजूला आपलं शिल्लक आहे थोडंसं. मग काय करायचं, एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने ह्याच्या एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. वाटलंच तर काय करा, तिथे एक शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. ही बाजू व्यवस्थित झाली. आता ही बाजू बघा थोडंसं तरी जास्त राहतं. मग काय करायचं, तिथं जास्त राहिलं तर आता इथं काय करायचं, हे पहा इथून जेवढं इथे आपलं जास्त आहे ना लक्ष ठेवायचं नेहमी. हे पहा इथून घ्यायचं असा आकार. म्हणजे काय होतं इथे तुमचा मुंड्याचा सुद्धा आकार असा व्यवस्थित येऊन जाईल. त्यासाठी सर्वात आधी मार्किंग करा. जेवढं जास्त राहिलेलं आहे तेवढं लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथून काय करायचं, हे पहा इथून शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे काय होतं आकार व्यवस्थित येतो. आले लक्षात. हे पहा बरोबर असं शिलाई देऊन घ्यायची आहे वरच्या बाजूला अशा पद्धतीने. लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथून कमी घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने कमी कमी करत घ्यायचं. हे पहा आता इथे बघा जेवढं जास्त आहे ना तेवढं बरोबर असं कट करून टाकायचं. हे पहा अशा पद्धतीने. मग इकडच्या बाजूला थोडंसं असं कमी कमी करत घ्यायचं. हे पहा अशा इथपर्यंतच. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे इथं काय होतं आपला मुंड्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येतो. ते लक्षात ठेवत जा नेहमी. म्हणजे इथं आपलं काही चुकत नाही. बाही जोडल्याच्या नंतर सुद्धा ते बरोबर होऊन जातं. ते नेहमी लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथे मी सावकाश सुद्धा समजून सुद्धा सांगितलं. दुसरी सुद्धा बाजू जोडून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा बघू शकता. हे पहा असं ठेवून घ्यायचं. आता ही बाजू ह्या बाजूला घेते. कट आहे, हा सुद्धा कट आहे. आलं लक्षात. कट सर्वात आधी खूप महत्वाचे आहेत. तिथेच आपला खोलगट भाग तयार झालेला असतो. लक्षात ठेवा. वरून येणारं मार्किंग आपण त्याच्यावरती केलेलं असतं. हे आडवं सुद्धा मार्किंग आपण त्याच्यावरती केलेलं असतं. त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. हे पहा आता इथं काय करायचं, असं ठेवून घ्यायचं त्याच्यावरती बरोबर. असं खाली पकडायचं. हे पहा इथे फक्त कमी जास्त होऊ द्यायचं नाही. लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा असं पकडायचं ह्याच्यावरती. खालच्या बाजूला शिल्लक राहिले तरी राहू देत. हे पहा जिथपर्यंत पुरतंय तिथपर्यंत. हे पहा बघू शकता असं ठेवून घेतलं. हे पहा जिथपर्यंत पुरतंय असं बघायचं. असं ठेवून बघा. फक्त इथे कमी जास्त होऊ द्यायचं नाही. आता इथून सुरुवात करा. अर्धा इंच पकडायला विसरू नका. हे पहा आता इथे हे पहा असं फिरवत फिरवत घ्यायचा कपडा. हे पहा अशा पद्धतीने. फक्त गुढी पडू द्यायची नाही. सावकाशमध्ये करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने कपडा फक्त असा फिरवत फिरवत घ्यायचा. फक्त खेचू नका.
खेचल्यावरती काय होतं, गुड्या पडल्यासारखं होतं बघा, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता ह्याच्यावरती परत एकदा आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने अर्धा इंच पकडत शिलाई देताना व्यवस्थित झालं. आता इथे असं पकडायचं आणि शिलाई देऊन घ्यायची डबल. कमी करून घ्यायचं, इकडच्या बाजूला घेताना लक्षात ठेवायचं इथून बरोबर घ्यायचं. आपण जेवढं माप टाकलं तेवढं अर्धा इंच बरोबर घ्यायचं, पण इथून असं कमी कमी करत घ्यायचं. म्हणजे काय होतं, दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं. हे पहा झालं बरोबर. ही पद्धत नेहमी वापरत जा. हे पहा बघू शकता, एकदम परफेक्ट आपल्या इथे खोलगट भाग सुद्धा तयार झालेला आहे. आता इथे बघा थोडंसं आपलं शिल्लक आहे. सर्वात आधी काय करायचे, एक सरळ शिलाई देऊन घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने, आणि एका लाईनीमध्ये कट करून टाकायचं. हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. हे पहा सरळ व्यवस्थित करून घ्या हा कपडा एका लाईनीमध्ये. म्हणजे काय होतं, इथली पट्टी जोडताना कमी जास्त होत नाहीये त्यासाठी. आता इथे बघा थोडंसं एकदम नॉर्मल आहे, वाटलं तर थोडासा आकार देऊन घ्या. हे अशा पद्धतीने ह्या बाजूला. नंतर काय करायचं, इथून शिलाई द्यायला सुरुवात करायची. हे अशा पद्धतीने हे पहा इकडच्या बाजूला घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने इथून जेवढं जास्त आहे ना तेवढं हे पहा असं पकडायचं आणि कट करून घ्यायचं. हे पहा वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं, इथे मुंड्याचा आकार सुद्धा एकदम असं व्यवस्थित येऊन जातो. तुम्हाला ना ह्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. बाही जोडल्यानंतर सुद्धा व्यवस्थित होऊन जाते. हे पहा अशा पद्धतीने होऊन जातं. आता इथे हुक पट्टी आणि इथे लूक पट्टी जोडून घ्यायची आहे. आता इथे बघायचं आपल्या पट्ट्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या एकसारख्या आहेत का, हे असं ठेवून घ्यायचं. हे दोन्ही सुद्धा एकसारखं आलं पाहिजे, लक्षात ठेवा. आता इथे सुद्धा बघू शकता, इथे सुद्धा बघत जा एकसारखं आलं पाहिजे. कमी जास्त असेल फक्त हे दोन्ही काय करायचं, एकसारखं ठेवून घ्यायचं. हे अशा पद्धतीने मार्किंग करून दाखवते. इथं आपण टक्स दिला होता ना, हा आणि हा एकसारखं झालं पाहिजे. आणि इथे सुद्धा बघायचं कमी जास्त असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. आलं लक्षात. आता इथे सुद्धा बघू शकता एकदम थोडंसं आहे. मग काय करायचं, हे पहा हे झालं व्यवस्थित. एकदम असं थोडंसं आहे, इथं थोडंसं जेवढं जास्त आहे तेवढं इथे मी मार्किंग करून घेते. आता इथं काय करायचं, मग हे पहा जेवढं जास्त आहे ना, हे पहा असा आकार देऊन घ्या गळ्याला. म्हणजे तुमच्या गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येऊन जाईल आणि गोल सुद्धा येतो. हे पहा वरच्या बाजूला अशा पद्धतीने मार्किंग कमी कमी करत घ्यायचं आहे. आता इथं काय करायचं, सर्वात आधी एक शिलाई देऊन घेऊया. आता इथे बघा, हे पहा इथून पकडा, वरून आकार व्यवस्थित येतो त्यासाठी इथून पकडायचं. हे पहा इकडच्या बाजूला घ्यायचं. जिथपर्यंत आपला कपडा जास्त आहे तिथपर्यंत घ्यायचं. हे पहा हे झालं व्यवस्थित. आता इथून बघा आपलं जेवढं जास्त आहे ना तेवढं बरोबर असं कट करून टाकायचं. हे पहा अशा पद्धतीने. शिलाई देताना काय करायचं, थोडीशी आतल्या बाजूला द्यायची म्हणजे कट करायला जागा शिल्लक राहते. हे पहा जेवढं जास्त आहे तेवढं वरच्या बाजूला कमी कमी करत घेते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता. म्हणजे इथं काय होतं, आपल्या गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जातो. आणि म्हणजे काय होतं, पायपिंग आपली इथे येणार. अर्धा इंच तरी आपण पकडतो म्हणजे आणखीन गळा तुमचा बसायला व्यवस्थित बसेल आणि आकार सुद्धा असा गोल येऊन जातो. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं, पट्टी छोटी मोठी झाली तर काय करायचं. आता इथे हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. पायपिंगसाठी थोडंसं सोडून द्यायचं. इथे पट्टी जोडण्यामध्ये जेवढं तुम्ही पकडता ना तेवढं सोडून द्यायचं. इथे सुद्धा तेवढं सोडून द्यायचं. हे झालं व्यवस्थित. आता इथे एकसारखं मार्किंग करून घ्यायचं. इथे तुमचं एक होणार आहे, लक्षात ठेवा. इथे एक होईल तुमचं, लक्षात ठेवा. एवढं तुमचं बरोबर पायपिंगमध्ये जाईल. इथे एक तुमचं हुक बसेल ना, आलं लक्षात. मग त्यासाठी असं ठेवायचं आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं. शक्यतो काय करा,
आपण 5 बसवतो, 6 बसवले तरी चालतात. प्रिन्सेस कटची पट्टी थोडीशी मोठी असते, आपण उंचीला सुद्धा थोडंसं जास्त घेत असतो. आलं लक्षात? आता शक्यतो 6 ठेवत जा, म्हणजे ते बरोबर होऊन जातं. जवळजवळ बसवले तरी चालतील. ब्लाऊज बसायला एकदम असं परफेक्ट बसेल त्या पद्धतीने. अशा पद्धतीने आता इथे आपल्याला त्रिकोणी अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे ह्याच्यावरती. आणि इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे एक मध्यभागी, म्हणजे काय होतं, आपली इथे पट्टी न दिसायला अशी एकदम अशी व्यवस्थित दिसते त्यासाठी. आता इथे आपल्याला कमरेची पट्टी जोडून घ्यायची आहे. हे पहा, झालं व्यवस्थित एकदम. आता इथे कमरेची पट्टी जोडून घ्यायची, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला. इथे आपले पाठीच्या बाजूला लटकन बनवायचे राहिलेले आहेत. इथे मी लटकन बनवून घेते. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंची पायपिंग करून घ्यायची आहे. आता इथे बघा थोडंसं क्रॉस आहे, एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने कट करून टाकलं. आता इथे काय करायचं, हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि अर्धा इंच पकडा, किंवा जेवढं तुम्ही पकडता शिलाईमध्ये तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, इथून शिलाई देऊन घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्या इथे गळ्याचा आकार आहे ना त्या पद्धतीने कपडा फिरवत घ्यायचा. आता इथे थोडंसं अंतर ठेवून कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे कापडाची थोडीशी घडी करून घ्या अशा पद्धतीने आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने जोडून झालेले आहे. म्हणजे इथं काय होतं बघू शकता, गळ्याचा आकार सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित येऊन जातो त्यासाठी. आता ह्या बाजूला कपडा फिरवून घ्यायचा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा, आता ही पट्टी आहे ना, ह्याच्यामधला थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू द्या. म्हणजे काय होतं, पायपिंग झाल्याच्या नंतर हे धागे जे असतात का, हे धागे दिसत नाही, ते नेहमी लक्षात ठेवत जा. आता अशी घडी करून घ्यायची, ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा, एक प्रकारची पट्टी होते तयार पायपिंगसाठी. आता इथे शिलाई द्यायला सुरुवात करायची. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा, थोडासा कपडा इथे आपली पहिली शिलाई आहे पट्टी जोडताना आलेली, लक्षात ठेवा, मार्किंग करून दाखवते. हे पहा, दुसऱ्या सुद्धा पायपिंगला तुम्हाला हीच पद्धत वापरायची आहे. हे पहा, इथं आपण सर्वात आधी पट्टी जोडताना शिलाई दिली ना, हे पहा, ही शिलाई आपण दिली, आलं लक्षात. मग आता ह्याच्यामधला थोडासा कपडा एवढा तरी शिलाईमध्ये सापडू द्यात, आलं लक्षात. आता इथे बघू शकता, हे पहा, असं घडी करत करत घ्यायचं. हे पहा, बघू शकता, एकदम सावकाश दाखवते. हे पहा, झालं बरोबर. कट करून टाकायचं. जेवढं जास्तीचं आहे तेवढं धागे असतील तर सावकाशमध्ये असे कट करून घ्यायचे. आता इथे थोडंसं मी कट करून घेते, असेल तर थोडंसं कट करून टाकायचं. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा, शिलाईमध्ये सापडलं गेलं. तुम्ही ना ही पद्धत नेहमी वापरत जा, म्हणजे काय होतं, पायपिंग झाल्याच्या नंतर आपले धागे दिसत नाहीत त्यासाठी. आता ही बाजू बघू शकता, आकार सुद्धा इथं आपला व्यवस्थित आला. पायपिंगला सुद्धा पट्टी आपली शिल्लक राहिली, आलं लक्षात.
आता इथं काय करायचं, हे पहा ही पट्टी अशी घडी करून घ्या थोडीशी, एकदम असं सोपं आहे, नक्की जमेल. हे पहा थोडीशी अशी घडी करून घ्यायची. आता इथे वरच्या बाजूला बघू शकता, जेवढं तुम्हाला वरच्या बाजूला शिल्लक ठेवायचं आहे तेवढंच तुम्ही ठेवा. जाड नाजूक आवड्यानुसार सुद्धा पायपिंग ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. हे पहा फक्त काय करायचं, अशी घडी करून घ्यायची थोडीशी, जेवढं वरच्या बाजूला ठेवायचं आहे तेवढंच इथे फक्त ठेवू शकता. इथे सुद्धा थोडाच शिल्लक कपडा राहतो, म्हणजे पायपिंग ह्यामुळे काय होतं, आपली पलटी होत नाही. आलं लक्षात? त्यासाठी पट्टे काढताना क्रॉसमध्ये काढायच्या, कटिंगमध्ये दाखवलं त्या पद्धतीने. आता इथे बरोबर अशी पकडायची आणि मधल्या खाचेमध्ये बरोबर शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे काय होतं, हा सुद्धा कपडा त्याच्यामध्ये बरोबर असा पॅक होऊन जातो तेवढ्याच अंतरावरती. हे पहा असं पकडायचं, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आता इथे शिलाई द्यायला सुरुवात करायची, बरोबर सावकाशमध्ये करून घ्या. आलं लक्षात? हे पहा असं पकडायचं, अंगठ्याचा वापर करा खालच्या बाजूने, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल, त्यासाठी समजून सांगते. हे पहा असं पकडायचं, ह्या हाताने काय करायचं, पट्टी जेवढी वरच्या बाजूला ठेवायची तेवढीच ठेवायची. हे पहा अशा पद्धतीने. आलं लक्षात? परत ही बाजू हे पहा अशा पद्धतीने पकडायची, पट्टी अशा पद्धतीने पकडून धरायची. बरोबर आपली शिलाई देताना मधल्या खाचेमध्ये बसली पाहिजे, ते लक्षात ठेवत जा नेहमी. थोडंसं जवळून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं, ते पहा बरोबर मधल्या खाचेमध्ये सावकाशमध्ये करून घ्या, नक्की जमेल तुम्हाला. हे पहा असं पकडायचं, जेवढं वरच्या बाजूला ठेवायचं ह्या हाताने काय करायचं, असं घडी करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने जेवढं तुम्हाला वरच्या बाजूला ठेवायचं आणि तेवढं बरोबर ठेवायचं. आलं लक्षात? हे पहा इथली सुद्धा ही पट्टी हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची. हे पहा इथे सुद्धा जेवढं तुम्हाला वरच्या बाजूला ठेवायचं तेवढं ठेवायचं, एकसारखं पकडा फक्त. हे पहा अशा पद्धतीने पकडून धरायचं. हे पहा झालं व्यवस्थित, थोडंसं बंद करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने तिथे ना बंद करायला फक्त विसरू नका. इथे आपली पायपिंग तयार झाली. पाठीमागची सुद्धा बाजू बघू शकता. हे पहा एकदम आपली थोडीशी पट्टी शिल्लक राहते. हे पहा इथे तुम्हाला धागा सुद्धा दिसणार नाहीये. लक्षात ठेवायचं, नेहमी पायपिंग करताना ही पद्धत वापरत जा. आणि पट्टीचा वापर करत शक्यतो पायपिंगच्या पट्ट्या काढताना क्रॉसमध्ये काढून घ्यायच्या असतात, ते लक्षात ठेवा. थोडंसं एका लाईनीमध्ये करून घेते, क्रॉसमध्ये आहे थोडंसं म्हणूनसाठी लाईनीमध्ये करून घेतलं. बघू शकता एकदम असं व्यवस्थित आलेलं आहे. गळासुद्धा व्यवस्थित झाला. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची ही पद्धत वापरून पायपिंग करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला शोल्डर जोडायचं आहे. पाठीची बाजू उलटी ठेवून घ्या ह्याच्यावरती. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलं. आता इथे काय करायचं, हे पहा गळ्याच्या बाजूला पकडताना एकसारखं व्यवस्थित आलं पाहिजे. हे पहा इथे पकडलं आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका, अशी लाईन ओढून घ्यायची. ह्या बाजूला कमी जास्त झालं तरी होऊ द्यात, थोडंसं जास्त कधी कधी होतं, आकार देऊन ते कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. त्याच पद्धतीने आता ही बाजू हे पहा असं पकडा, क्रॉसमध्ये घ्यायचं नाही, कारण की आपण वरच्या बाजूला काही वाढवून घेत नाही, गळा आहे तेवढं टाकतो, त्यासाठी सरळ लाईनीमध्ये जोडून घ्यावं लागतं. लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा असं ठेवायचं ह्याच्यावरती, गळ्याची बाजू आणि समोरची बाजू व्यवस्थित दोन्ही सुद्धा एकसारखं आलं पाहिजे. बघू शकता थोडंसं जास्त आहे, नंतर ते कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. आता इथे कमी जास्त होऊ द्यायचं नाही आणि दोन्ही सुद्धा बाजू एकसारखं जोडून घ्यायचं, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. शोल्डर जोडून घ्यायचं, डबल शिलाई देऊन घ्यायची. इथे आपलं शोल्डर जोडून झालं. आता दोन्ही सुद्धा बाजू अशा पकडा. बाही जोडण्याआधी बघायचं आहे, लक्षात ठेवा, नाहीतर बाहीची उंची कमी जास्त होऊन जाते, त्यासाठी असं दोन्ही सुद्धा एकसारखं करून घ्यावं लागतं. हे पहा झालं बरोबर. जास्त असेल थोडासा आकार देऊन कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं, मार्किंग करून घ्यायचं, शिलाई देऊन घ्यायची, नंतर कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. हे व्यवस्थित झालेलं आहे. म्हणजे काय होतं, इथे आपली बाही जोडताना म्हणजे बाही आपली तयार झाली ना, कमी जास्त होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, तो प्रॉब्लेम शोल्डर जर छोटं मोठं असेल तर मग बाहीची उंची सुद्धा कमी जास्त तुमची होऊ शकते. पण बाही सुद्धा जोडताना दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या पकडावे लागतात, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता फिटिंगची बाजू एकसारखी पकडायची आहे, लक्षात ठेवा, म्हणजे कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा असं पकडा, हे आपलं शोल्डर तयार झालेलं असं पकडायचं, कारण की फिटिंगच्या पुढच्या बाजूला आपण थोडंसं वाढवून घेतलं होतं ना फिटिंगच्या बाजूला, म्हणूनसाठी. हे पहा असं पकडलं मी. आता इथे बघू शकता, हे पहा इथे कमी जास्त होऊ देऊ नका, लक्षात ठेवा. हे पहा असं पकडायचं, बघू शकता थोडंसं जास्त आहे. आता ही सुद्धा बाजू जास्त आहे, थोडीशी एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. इथे होऊ द्यात, नंतर आकार देऊन सुद्धा आपण ते कट करून टाकू शकतो. फक्त ही बाजू सांगितलं त्या पद्धतीने करायचं. हे पहा असं पकडायचं, इथून अशी बाजू ही पकडून धरायची,
थोडंसं एकदम नॉर्मलमध्ये असतं, लक्षात ठेवा. ही सुद्धा बाजू अशी सरळ लाईनीमध्ये पकडे. इकडच्या बाजूला जास्त आतल्या बाजूला घ्यायचं नाही. हे सुद्धा असं सरळ पकडायचं. अशा पद्धतीने पकडलं मी. आता इथं काय करायचं, एका लाईनीमध्ये हे थोडंसं शिल्लक राहते, जास्त नाही. इथले अर्धा इंच राहत असेल तुमचं. अर्धा इंचच बरोबर असं कट करून घ्यायचं. आलं लक्षात. हे झालं व्यवस्थित. आता ही सुद्धा बाजू असं पकडायचं. हे सुद्धा बाजूला इथे सुद्धा असं पकडून धरायचं. म्हणजे काय होतं, इथं आपलं शोल्डर बरोबर शोल्डरलाच राहतं, त्यासाठी असं पकडायचं. आता ही बाजू अशी पकडा. इथे सुद्धा ही सुद्धा बाजू अशी पकडायची, कमी जास्त होऊ देऊ नका. या सुद्धा बाजूला असं पकडायचं. इथे झालं बरोबर, पण ही बाजू थोडीशी आपली जास्त आहे, एकदम नॉर्मलमध्ये. असं पकडायचं एका लाईनीमध्ये. आता इथं काय करायचं, मग इथून घ्या. एकदम थोडंसं आहे. एवढं निघलं माझं, अर्धा इंच असेल एवढं. आता इथे बघूया आपण ह्या बाजूला कमी जास्त आहे का. असं ठेवायचं. फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूला. ह्या बाजूने दाखवते. फिटिंगची बाजू अशी पकडायची, म्हणजे इथे फिटिंगला कमी जास्त होत नाही, एका लाईनीमध्ये होतं. आले लक्षात. असं पकडलं इथे मी. वरच्या बाजूला सुद्धा असं पकडायचं. बघायचं इथं आपलं कमी जास्त आहे का, नाही कमी जास्त. मग असं व्यवस्थित झालं. आता फिटिंग झाल्याच्या नंतर म्हणजे काय होतं, इथं जर कमी जास्त असेल, असं पकडलं. मग काय करायचं, थोडंसं दोन्ही सुद्धा एका लाईनीमध्ये करून घ्यायचं असेल तर. दोन्ही सुद्धा एका लाईनीमध्ये. इथं ना आपला बाहीचा मुंडा बऱ्याच वेळा मागे पुढे होतो, बघू शकता. दोन्ही सुद्धा एकसारखं आलं पाहिजे, बघू शकता. अशा पद्धतीने आलं लक्षात. आता ही बाजू फिटिंगची बाजू अशी पकडायची ह्याच्यावरती. इथे कमी जास्त नाही होऊन द्यायचं. हे झालं बरोबर. आता इथे असं पकडलं मी. थोडंसं माझं इथे कमी जास्त आहे. असं पकडलं. फिटिंगची बाजू पकडली मी. आता ह्या बाजूला घेते. असं पकडलं. आता इथे बघा थोडंसं आहे वरच्या बाजूला. मग काय करायचं, दोन्ही एका लाईनीमध्ये असं करून घ्यायचं वरच्या बाजूला अशा पद्धतीने. आता इथे व्यवस्थित होऊन जाईल आपलं. इथे सुद्धा आपलं इथे व्यवस्थित होऊन जाईल. असं बघत जा. काय होतं, फिटिंग कमी जास्त होत नाही, किंवा बाही जोडल्यानंतर काय होतं, कमी जास्त बऱ्याच वेळा होतं. इथे बघा, म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. असं बघत जा नेहमी. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. असं ठेवून घेते. ही आपली समोरची बाजू लक्षात ठेवा. ही सुद्धा आपली समोरची बाजू आहे. इथे बघू शकता, ही आपली खोलगड बाजू आहे. आपण मार्किंग सुद्धा केलं होतं कटिंग करताना. इथे आहे बघा, खोलगड बाजू समोरच्या बाजूला असते. असं ठेवून घ्यायचं लगेच. आता ही सुद्धा दुसरी आपली ही खोलगड बाजू आहे. ती कुठं असणार, समोरच्या बाजूला. इथं आपण मार्किंग सुद्धा केलेलं आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने ह्या बाजूला असं ठेवून घ्यायचं. मध्य पण केलेलं आहे आपण. असं ठेवून घ्यावं लागतं. अशा पद्धतीने जोडावी लागते. आणि बाही जोडताना काय करायचं, हे बरोबर झालं. मार्किंग ही बाजू ह्याच्या बरोबर समोरच्या बाजूला आली पाहिजे. म्हणजे काय होतं, इथे जोडताना उलट होत नाही. बाही जोडतानाच बघायचं आपलं एकसारखं आहे का, कुठे काय चुकतंय का. आलं लक्षात. आता दोन्ही सुद्धा बाजू एकाच बाजूच्या होतात, बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो. त्यासाठी असं बघायचं आपलं इथे व्यवस्थित आहे का. बाही जोडतानाच बघत जा, म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. बाही जोडताना अर्धा इंच पकडायला फक्त विसरू नका. आपण काय करत असतो, शोल्डर इथे सुद्धा आपल्याला पायपिंगमध्ये अर्धा इंच पकडावंच लागतं, लक्षात ठेवत जा. तेव्हा तुमचं हे परफेक्ट शोल्डर तयार होतं, लक्षात ठेवा. आपण काय करतो, शोल्डर अधिक 1 इंच घेत असतो. त्यासाठी इथे सुद्धा तुमचं अर्धा इंच गेलं पाहिजे, इथे सुद्धा तुमचं अर्धा इंच गेलं पाहिजे. आलं लक्षात. तेव्हा तुमचा गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येईल, बाही सुद्धा व्यवस्थित जोडली जाईल, फिटिंग व्यवस्थित होईल आणि शोल्डर परफेक्ट होऊन जाईल. आलं लक्षात. आता इथे असं ठेवून घेते. बरोबर अर्धा इंच पकडायचं आणि बाही जोडताना मध्यपासून जोडावी लागते. अर्धा इंच झालं. वाटलंच तर मार्किंग करून ठेवा. आपल्याला कशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. आता ही सुद्धा बाजू अर्धा इंच पकडायची आहे. आपण इथे काय करतो, बाही उंची अधिक 1 इंच घेतो ना, इथे अर्धा इंच जातं आपलं अस्तर जोडण्यामध्ये. आलं लक्षात. मग इथे सुद्धा आपलं अर्धा इंच गेलं पाहिजे, म्हणजे बाहीची उंची परफेक्ट होते. आलं लक्षात. ही पद्धत तुम्ही नेहमी वापरत जा आणि अर्धा इंच पकडत जा. बऱ्याच वेळा कपडा सिल्की असतो, पटकन निघलं जातं. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं, अर्धा इंच पकडायला विसरायचं नाही. इथे सुद्धा अर्धा इंच पकडायला विसरायचं नाही, नाहीतर पटकन निघून जातं. आलं लक्षात. आता बाही जोडून घ्यायची आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. एक बाजू जोडून दाखवते. त्याच पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या सुद्धा बाजूची बाही जोडून घ्यायची आहे. आता बाही जोडताना काय करायचं, नेहमी लक्षात ठेवायची एक पद्धत खूप महत्त्वाची आहे. हे शोल्डर आहे ना आपलं, पाठीच्या बाजूला करायचं. नेहमी लक्षात ठेवायचं, शोल्डर पाठीच्या बाजूला करायचं. झालं व्यवस्थित. आता बाही मध्यापासून जोडायला सुरुवात करायची. असं ठेवायचं, बरोबर मध्यावरती आला पाहिजे. अर्धा इंच जोडायला सुरुवात करायची आहे. असं पकड, फक्त खेचू नका. आपण परफेक्ट मुंडा मोजून घडी सुद्धा काढलेली आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. अर्धा इंच पकडत जा, लक्षात ठेवायचं नेहमी.
बाही जोडायला परफेक्ट पुरते. जरी शिल्लक राहिली तरी राहू देत, काही प्रॉब्लेम नाहीये. हे पहा परफेक्ट बाही जोडायला पुरलेले आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. थोडंसं शिल्लक आहे, राहिलं तरी राहू द्यात, काही प्रॉब्लेम नाहीये. एका लाईनीमध्ये ते कट करून टाकायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने कट करून टाकायचं. शिल्लक राहिलं तरी राहू द्यात. हे पहा एक बाजू व्यवस्थित झाली, फक्त बाही खेचून जोडू नका, लक्षात ठेवा नेहमी. हे पहा बरोबर जोडून झाली. आता दुसरी सुद्धा बाजू. हे पहा ह्या बाजून मी जोडून दाखवते. हे पहा बरोबर अर्धा इंच पकडलेलं आहे मी सुद्धा, लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा आलं लक्षात. कमी पकडलं ना तर मुंड्यामध्ये झोळ वगैरे येतात बघा. इथे कमी पकडलं तर बरोबर अर्धा इंच पकडत जा, ते लक्षात ठेवायचं. मग तो प्रॉब्लेम होतो. मग बाहीमध्ये सुद्धा कुठेतरी झोळ येणार तुम्हाला, काहीतरी प्रॉब्लेम होतोच. आलं लक्षात. त्यासाठी अर्धा इंच पकडत जा, व्यवस्थित होऊन जातं. हे पहा झालं बरोबर. आता ही बाजू. हे पहा असं पकडायचं इथून सुद्धा, फक्त खेचू नका, कमी जास्त होऊ द्यायचं नाही. आता इथे सुद्धा बघू शकता. हे पहा असं पकडत पकडत घ्यायचं आहे. आणि इथे सुद्धा ही बाजू जोडताना लक्षात ठेवायचं, इथे बरोबर तुमचं अर्धा इंच गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. जरी ह्या बाजूला शिल्लक राहिलं तरी आपण ते एका लाईनीमध्ये कट करून टाकू शकतो, लक्षात ठेवायचं नेहमी. खूप महत्वाचं आहे म्हणून समजून सांगितलं. हे पहा आता इथे बघू शकता. हे पहा असं ठेवून घ्यायचं. ह्या बाजूला बघू शकता बाही जोडायला परफेक्ट पुरली. त्यासाठी इथे सुद्धा परफेक्ट शिलाईमध्ये पकडत जा, म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि लक्षात. आणि फिटिंगच्या आधी हे बघायचं दोन्ही सुद्धा लाईनी. जर शिल्लक असेल ना ह्या बाजूला, एका लाईनीमध्ये कट करून टाकायचं. अर्धा इंच किंवा अर्धा इंचपेक्षा कमी थोडंसं राहतं, ते कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. आलं लक्षात. हे पहा असं पकडते, व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता. हे पहा अर्धा इंच मी सुद्धा पकडलं. आता डबल शिलाई देऊन घेते ह्याच्यावरती. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची बाही तुम्ही ह्या पद्धतीने जोडून घ्या. अशा पद्धतीने फक्त हा कपडा शिलाईमध्ये सापडू द्यायचा नाही. हे पहा आतल्या बाजूला घ्यायचा. हे पहा इथून काय होतं, बाहीमुळे काय होतं, मुंड्याचा आकार सुद्धा परफेक्ट येऊन जातो. जरी आपण इथे थोडासा आकार आपला वेगळा आला, थोडासा येतोच, आपण त्या पद्धतीने आकार देतो ना प्रिन्सेस कटमध्ये, मग बाहीचा आकार बरोबर असतो ना, त्याच्यामुळे मुंड्याचा आकार परफेक्ट होऊन जातो. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. आलं लक्षात. हे पहा व्यवस्थित झालं. शोल्डर सुद्धा परफेक्ट शिल्लक राहतं आणि बाहीची उंची सुद्धा आपली परफेक्ट होऊन जाते. हे पहा अशा पद्धतीने बाही आपली इथे जोडून झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि दुसऱ्या सुद्धा बाजूची बाही परफेक्ट ह्या पद्धतीने जोडून घ्या. हे पहा असं पकडते, दाखवते सुद्धा इथे मी तुम्हाला. हे पहा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने बाही आपली इथे जोडून झालेली आहे. असं पकडायचं. शोल्डर बरोबर व्यवस्थित राहतं, शोल्डरलाच राहतं, अजिबात पुढे सुद्धा येत नाही आणि पाठीमागच्या बाजूला सुद्धा जात नाही. त्यासाठी बाही जोडताना लक्षात ठेवायचं नेहमी. आणि मग असे दाखवलं ती पद्धत वापरा, कमी जास्त होऊ देऊ नका, नंतर बाही जोडून घ्यायची. असं पकडायचं, जेवढं जास्त असेल ह्या बाजूला तेवढं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. शक्यतो अर्धा इंच राहतच, मग अर्धा इंच मोजून घ्या, अर्धा इंच कमी करून कट करून टाकायचं एका लाईनीमध्ये. जास्त असं आतल्या बाजूला सुद्धा घ्यायचं नाही, किंवा हे सुद्धा जास्त असं आतल्या बाजूला घ्यायचं नाही. आलं लक्षात. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची ही पद्धत वापरून बाही जोडून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाजूंची बाही जोडून झाली. हे पहा आता इथे असं पकडा. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता आलं व्यवस्थित. आता ही सुद्धा बाजू अशी पकडायची आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेकडेला लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा असं पकडायचं व्यवस्थित, कमी जास्त होऊ द्यायचं नाही. हे पहा इथे सुद्धा. त्यासाठी काय करा, बाही जोडण्याआधी बघा व्यवस्थित आहे का. मी कटिंग करताना सुद्धा सांगितलं होतं. झालं व्यवस्थित. आता आतल्या बाजूने पलटी करून घेते, नंतर ती बाजू जोडून घेते मी. इथे मी आतल्या बाजूने पलटी करून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने आतल्या बाजूने पलटी झालं आपलं. हे पहा आलं बरोबर. आता इथे काय करायचं, हे पहा असं पकडायचं आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची. एकदम कडे थोडंसं बंद करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा असं पकडा एकसारखं. इथे सुद्धा व्यवस्थित एकसारखं पकडा. हे पहा असं पकडायचं इथं आणि शिलाई देऊन घ्यायची आहे एकदम कडेला. अशा पद्धतीने. आता दुसरी सुद्धा बाजू तीच पद्धत वापरायची. हे पहा असं पकडायचं.
इथे कडेला एक शिलाई देऊन घ्यायची पा. इथे सुद्धा म्हणजे इथे कमी जास्त होत नाही. कटिंग करताना सांगितलं त्या पद्धतीने बघू शकता. किंवा बाही जोडण्याआधी बघा धागे असतील ना तर सावकाशमध्ये करून टाकले तरी सुद्धा चालतात. लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा जोडून झालं व्यवस्थित. आता इथे काय करायचं, आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता व्यवस्थित झालं इथे सुद्धा. आता ही बाजू हे पहा असं पकडायचं आणि इथं थोडंसं बंद करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, कमर घेर मोजायला सोपं पडतं त्यासाठी. इथे सुद्धा कमी जास्त नाही झालं पाहिजे. हे पहा असं पकडायचं. मी दोन्ही सुद्धा बाजू तुम्हाला इथे समजून सांगितल्या, ती पद्धत नक्की वापरत जा. हे पहा व्यवस्थित झालं. आता इथे आपण ब्लाऊजची फिटिंग करूया. हे पहा दंडगेर बघायचं आपल्या किती आहे, किंवा असं ठेवून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा दोन्ही सुद्धा एकसारखं पकडायचं, फक्त कमी जास्त होऊ द्यायचं नाही. असं पकडा किंवा असं ठेवून मार्किंग केलं तरी सुद्धा चालतं, किंवा असं मोजून घ्या. मी शक्यतो काय करत असते, मोजून घेत असते. हे पहा पहिली शिलाईची टीप बघायचं आपल्या किती आहे, शक्यतो मोजून घ्या. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं. आता इथे मला थोडंसं लूजमध्ये पकडायला सांगितलं. आता इथे माझं 5.7 आहे, पण मी इथे 7 इंच घेते. तुमच्या आवडीनुसार सुद्धा इथे ठेवू शकता. फक्त पहिली शिलाईची टीप जर तुम्हाला मार्किंग करायची असेल तर मार्किंग सुद्धा करू शकता. आता इथे माझा 5.7 आहे, पण मी ते 7 वरती मार्किंग करून घेते. थोडंसं लूज पकडायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. मग काय करायचं, हे असं पकडायचं. ही सुद्धा बाजू झालं व्यवस्थित. मग इथून काय करायचं, ह्या बाजूने जेवढा आपल्याला घ्यायचं आहे ना, आपला दंडगेर जेवढा सुद्धा आवडीनुसार आपण ठेवू शकतो तेवढा इथे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. झालं व्यवस्थित. तीच पद्धत ह्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा. आलं लक्षात. झालं व्यवस्थित. आता इथं तेवढंच मार्किंग करून घ्यायचं. बरोबर आपण ज्या बाजूला हे केलं ना मार्किंग, म्हणजे दुसऱ्या बाजूला जे केलं तेच मार्किंग. हे पहा असं पकडलं, इथे सुद्धा मी तेच मार्किंग करून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने झालं व्यवस्थित. आता इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. तुमची जी पद्धत असेल ना फिटिंगची, ती पद्धत इथे वापरली तरी सुद्धा चालेल. आता इथं काय करायचं, हे पहा हे आपलं शोल्डर आहे का, आणि हा आपला मुंडा. आलं लक्षात. हे पहा असं पकडा. फक्त गुढी पडू द्यायची नाही, एवढंच फक्त तुम्हाला इथे करायचं. हे पहा असं पकडलं, असं इथे पकडून धरायचं. हे पहा ब्लाऊज सरळ असा पकडला तरी चालेल. हे पहा सरळ असा पकडा. सोपं सांगते आता इथे. हे पहा असं पकडलं सरळ. आता इथं काय करायचं, पहिली शिलाईची टीप बघायची आपली कुठं येत आहे, इथं येत आहे, पण मला इथे लूज पकडायचं आहे थोडंसं. मग मी काय करणार, थोडंसं इथे, थोडंसं पुढच्या बाजूला मार्किंग करून घेणार. एकदम थोडंसं 2 लाईनी पुढच्या बाजूला इथे मी मार्किंग करून घेते. मला जेवढं पाहिजे तेवढं. मग तुम्ही सुद्धा तुम्हाला जेवढं हवं असेल ना इथे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता. आलं लक्षात. एकदम असं सोपं आहे. जर तुम्हाला पहिल्या शिलाईची टीपवरती ब्लाऊज परफेक्ट बसत असेल तर ती पद्धत घ्या, पण मला आता इथे थोडंसं लूजमध्ये पकडायचं. मग मी काय करणार, थोडंसं पुढे मार्किंग करून घेणार. आलं लक्षात. मग असं पकडायचं, सरळ पकडायचं, असं सरळ खेचू नका, फक्त एका लाईनीमध्ये आलवारमध्ये सरळ पकडायचं. मग काय करायचं, इथून जिथे आपण मार्किंग केलं तिथं असं मोजून घ्या. आता इथे मला किती पाहिजे, 8.5 इंच पाहिजे. हे पहा माझं इथे किती भरतंय, 8.5 इंच. मग आता इथे काय करायचं आपल्याला, त्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज तुम्हाला पकडायचं. माझं किती भरलं, 8.5. मग माझं जेवढं भरलं तेवढं इथे मी लिहून घेते. हे पहा लिहून झालं. आलं लक्षात. तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथे मी सांगते. आलं लक्षात. हे पहा आता ही सुद्धा बाजू अशी पकडायची. हे पहा गुढी पडू द्यायची नाही, सरळ पकडायचं. हे पहा सरळ एका लाईनीमध्ये सरळ पकडायचं. आलं लक्षात. हे पहा सरळ पकडलं. आता जेवढं भरलं तेवढं इथे मी मार्किंग करून घेते. किती भरलं होतं माझं, 8.5. हे पहा खेचू नका, आलवारमध्ये असं पकडायचं. फक्त शोल्डर आपलं असं पकडायचं, टेप इथे. हे पहा दाखवलं त्या पद्धतीने. मग ह्या बाजूला लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. जेवढं आपलं इथे भरलं तेवढं सरळ पकडून मार्किंग करून झालेलं आहे. हे पहा जेवढं भरलं तेवढं. हे पहा परत एकदा समजून सांगते, दाखवते सुद्धा. हे पहा आलं लक्षात. सरळ पकडा, ब्लाऊज व्यवस्थित बसतो. सरळ पकडायचं असं. हे पहा मार्किंग तुमचं फिटिंगचं चुकत नाही, त्यासाठी सांगते इथे. हे पहा झालं बरोबर. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू आपलं जेवढं भरलं तेवढंच ह्या बाजूला सुद्धा. आता ही सुद्धा बाजू काय करायची, हे पहा अशी पकडायची सरळ. हे पहा गुढी पडू द्यायची नाही फक्त. हे पहा असं सरळ पकडलं. आता इथं काय करायचं, हे पहा असं पकडा, ह्या बाजूला सरळ टेप पकडायचं. हे पहा झालं बरोबर. हे पहा सरळ पकडलं. काय होतं, बऱ्याच वेळा फिटिंग चुकते बघा. मग जेवढं पाहिजे तेवढं लगेच इथं, जेवढं माझं त्या ह्या बाजूला भरलं तेवढं इथे सुद्धा मी मार्किंग करून घेतलं. हे पहा दाखवते तुम्हाला परत एकदा. हे पहा झालं बरोबर. हे पहा अशा पद्धतीने सरळ पकडायचं, कुठे क्रॉसमध्ये पकडायचं नाही तुम्हाला. आलं लक्षात. आता पूर्ण कमर घेर मोजून बघूया.
आता इथे आपण पूर्ण कमरघेर मोजून घेऊया. हे पहा, कडेपासून पकडायचं, नेहमी लक्षात ठेवायचं, कडेपासून पकडायला विसरू नका. हे पहा, मापाचं ब्लाऊज आता आपण तयार करतोय तो ब्लाऊज. हे पहा, कडेपासून पकडायचं. फिटिंग बऱ्याच वेळा चुकते. कमरघेरमध्ये सुद्धा ब्लाऊज लूजमध्ये पडतात, वरच्या बाजूला सरकतात. ब्लाऊज जरी कमरघेरमध्ये लूज झाला थोडासा तरी ब्लाऊज वरच्या बाजूला सरकला जातो. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आणि ब्लाऊजची उंची सुद्धा बरोबर आपली असली पाहिजे. मापे व्यवस्थित टाका. लक्षात ठेवायचं, शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडावं लागतं. आता कडेपासून पकडलं. हे पहा, आलं लक्षात. हे पहा, असं पकडायचं. इथे सुद्धा कमी जास्त होऊ द्यायचं नाही, दाखवलं त्या पद्धतीने. आता ही सुद्धा बाजू अशी पकडायची. हे पहा, हे पहा, अशा पद्धतीने कमी जास्त फक्त होऊ द्यायचं नाही, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला इथे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. आता इथे माझा मापाचा ब्लाऊज संपला. आता मग मी काय करणार. हे पहा, इथे माझा मापाचा ब्लाऊज संपला. मग तिथं काय करायचं, एक मार्किंग करून घ्यायचं. जिथे आपला मापाचा म्हणजे हा ब्लाऊज आहे ना आपण तयार केलेला सर्वात आधी मापाचा ब्लाऊज, जिथे आपला संपला तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, मार्किंग करून झालं. आता हा मी ब्लाऊज बाजूला ठेवून घेते. झालं मार्किंग करून बरोबर. आता इथं काय करायचं. हे पहा, मोजून घ्यायचं पूर्ण. आपलं हे अंतर किती भरते ना, हे अंतर किती भरते ते मोजून घ्यावं लागतं. आलं लक्षात. जेवढा मापाचा ब्लाऊज संपला इथे आपण मार्किंग करून घेतलं. आता हे अंतर मोजून घ्यायचं. त्याचे बरोबर आपल्याला 4 भाग करावे लागतात. ते कशासाठी करावे लागतात ते सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगते. हे पहा, ही एक बाजू, ही एक बाजू. आलं लक्षात. ह्या झाल्या 2 बाजू. आता परत एकदा ही एक बाजू, ही एक बाजू मिळून झाल्या आपल्या 4 बाजू. आलं लक्षात. हे नेहमी लक्षात ठेवत जा. बराच वेळा प्रश्न पडतो कशासाठी मोजून घ्यायचं, 4 भाग कशासाठी करावे लागतात. आलं लक्षात. त्यासाठी ही पद्धत नेहमी वापरत जा. आता इथून काय करायचं. हे पहा, असं मोजून घ्यायचं. आपलं किती भरलं. माझं इथे 5.25 इंच भरते. हे पहा, 5.25 इंच भरते. हे पहा, 5.25 राईट भरलं. तुमचं बघा किती भरलंय. हे पहा, माझं इथे 5.25 राईट भरलं. मग तेवढंच घ्यायचं, कमी जास्त होऊ द्यायचं नाही अजिबात. भरलं. आता हे टोक जेवढं भरलं लक्षात ठेवत जा. जेवढं भरलं, हे पहा, जेवढं भरलं ते टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. हे पहा, ते टोक ह्याच्यावरती बरोबर ठेवून घ्यायचं. आलं लक्षात. हे पहा, ठेवून घेतलं. झालं निम्म. झालं निम्म. आता हे निम्म झालेलं काय करायचं. हे पहा, असं पकडते. हे निम्म झालेलं परत एकदा हे टोक ह्याच्यावरती निम्मा जे आपण केलं त्याच्यावरती ठेवून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने एकदम असं सोपं आहे, नक्की जमेल. हे पहा, झालं व्यवस्थित. आता झालं. 2दा निम्म करायचं. एकदा निम्म, परत एकदा निम्म. म्हणजे त्यावेळेस काय होईल, आपला चौथा भाग परफेक्ट निघेल. आलं लक्षात. हे पहा, इथं आलं. हे पहा, झालं बरोबर. आता इथं मग काय करायचं. हे पहा, ही शिलाई पकडून आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला. दोन्ही सुद्धा बाजूचं फक्त इथे समजून घ्या. आता ही शिलाई देऊन आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला. आता इथं काय करायचं, ही शिलाई सोडून द्यायची. आलं लक्षात. आता मग त्याच्या पुढे आपलं जेवढं आलेलं आहे ना तेवढं लगेच असं ठेवून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, झालं बरोबर. इथून इथपर्यंत मार्किंग करून घेतलं म्हणजे हे सोडून द्यायचं, त्याच्या पुढे मार्किंग करून झालं. हे पहा, आलं बरोबर. आता परत ही बाजू, हे सोडून द्यायचं का तर आपण ते पकडूनच कमरघेर मोजून घेतलं ना. आलं का लक्षात. हे पहा, आता इथे पकडायचं. मग हे टेपचं टोक आता जेवढं आपल्या आलेलं आहे ना तेवढं लगेच इथं मार्किंग करून घ्यायचं. सोपं आहे, नवीनला सुद्धा सहज जमेल. एवढी सोपी पद्धत समजून सांगितली. हे पहा, झालं बरोबर. आता इथे काय करायचं. हे पहा, असं पकडते. आता इथे बघा, दंडघेर, मुंडा, कमरघेर फिटिंग मार्किंग करून घेतलं. एकाला एक असं जोडून घ्या. हे पहा, एकाला एक असं जोडून घ्यायचं. हे पहा, परत इथे असं जोडून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने. परत ही बाजू, कमरघेर, मुंडा, दंडघेर एकाला एक असं जोडून घ्यायचं. जिथे आपण मार्किंग केलं ना तिथे बरोबर जोडून घ्या. लक्षात ठेवायचं. तुमचं मोजून घ्या, तिथे बरोबर मार्किंग करून घ्या. ते अंतर बरोबर मार्किंग केलेलं जोडून घ्यायचं एकाला एक. पहिली शिलाई आपली त्याच्यावरती असणार आहे फिटिंगची परफेक्ट. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आता परत इथे काय करायचं, हे अंतर जोडून घ्या. कमी जास्त अजिबात होऊ द्यायचं नाही. हे पहा, पट्टीचा वापर करत जा शक्यतो. हे पहा, म्हणजे काय होतं, इथे ना लाईन जोडायला आपल्याला सोपं पडतं. हे पहा, म्हणजे फिटिंगची पहिली शिलाईची टिप एकदम परफेक्ट त्याच्यावरती येते. आलं लक्षात. आता इथे काय करायचं, थोडंसं अंतर देऊन नेहमी शिलाई देत जा. इथे जेवढ्या बसतील तेवढ्या इथे तुम्ही देऊन घ्यायच्या. ते लक्षात ठेवायचं नेहमी. 3 दिल्या तरी सुद्धा चालतात. 3 नंबरची शिलाई देत जा. 3 नंबरची लक्षात ठेवायचं. दोन्ही सुद्धा बाजूंची आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे.
इथं आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. बघू शकता उंचीला सुद्धा हे पहा अशा पद्धतीने हे शोल्डर आहे. हे पहा असं पकडते मी. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं ब्लाऊजना समोरून सुद्धा वरच्या बाजूला कधीही सरकत नाहीये. ज्या पद्धतीने मी कटिंग दाखवलं ती पद्धत नक्की वापरा. हे पहा आता हे सुद्धा आपले शोल्डर आहे. हे पहा त्यासाठी खालच्या बाजूला आपण वाढवून घेतलं होतं ना, 1.5 इंच वाढवून घेतलं होतं, तेच त्यासाठी असते हे. इथे आपली पाठीची सुद्धा बाजू बघू शकता. हे पहा व्यवस्थित झालेलं आहे. ही सुद्धा बाजू आणि उंची सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. हे आपलं शोल्डर हे पहा असं ठेवून दाखवत. हे पहा ही समोरची बाजू आहे. हे पहा म्हणजे काय होतं पाठीच्या सुद्धा बाजूने ब्लाऊज कधी तुमचा वरच्या बाजूला अजिबात सरकणार नाही. शक्यतो काय करता प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये उंची थोडीशी वाढवून घ्यायची, म्हणजे काय होतं व्यवस्थित होऊन जातं त्यासाठी. आता ही सुद्धा बाजू बघू शकता. हे पहा उंची व्यवस्थित घ्या. शिलाई करताना व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही उंचीमध्ये सुद्धा. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.